नमस्कार, जय शिवराय। मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो। तर आज आहे शुक्रवार आणि आज आम्हाला जायचं हे रिटर्न। परवाच आलो होतो लगेच आणि एकच दिवस थांबले कारण पुन्हा लग्नात लागेल। तर मग मी इथं पुरणपोळीचा स्वयंपाक करते, नको म्हटलं होतं पण तिचं चाललं। तसं जास्त तिकीट लागतं डायरेक्ट, म्हणून मग आता बघू वापीवरून जाणार आहे। तर सगळं काय तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आबा चंद्र 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 कुठे चंद्र? आबळ 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 चंद्र चला घरी, आता संध्याकाळ झाली। चल चल स्वयंपाक करायचं, चल चल तुला उचलून घेते मी। चल अंधार पडला ना। लाईट नसलं तर किती हाल होते ना। आता चपात्या मग मी अंधारातच करायच्या, भाजी बनवायची, लाईट नाही तर। इथं शेगडीवरती भात टाकलाय, त्यानंतर मसाला काढून घेतले साराचा आणि इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलं, पीठ मळलेलं आहे। मसाला वगैरे काढते आणि मम्मी तर इथं स्वयंपाकाची तयारी चालू। मम्मीला वाटलं आजच्या दिवस आम्ही थांबू, तसं आम्हाला संध्याकाळी निघायचं होतं पण ट्रॅव्हल्समध्ये जागाही नव्हती आणि म्हटलं चला मग वापीवरून जाऊया। तर खूप दिवसापासून पण जायचं होतं, तर तरी पण मम्मीने ऐकलंच नाही आणि शेवटी पुरणपोळीचा स्वयंपाक केलाच। तर मस्त तिथं गुळाची पुरणपोळी बनवली होती छान अशी, आणि त्यानंतर माझी आत्याची मुलगी पण आली होती, ती आलेली होती दिवाळीला। तर मग मम्मीने तिलाही बोलवून घेतलं। तर इथं ताटं वगैरे करते कारण मग मला आवरायचं होतं, बॅग वगैरे भरायचं कारण एकच दिवस थांबले, त्यामुळे एवढी घाई गडबड होऊन गेली। तर इथं ताटं पण रेडी आहे आणि आम्हाला बस होती 2 वाजता दुपारी, तर पटपट आवरायचं होतं आणि आता 12 वाजलेले होते, त्यामुळे लवकर ताटं केले, सगळ्यांना जेवायला दिलं आणि मग मी पण लगेच जेवायला बसणार। यांना जेवायला वाढून दिलं, ती म्हणे मी वाढते तू पण जेवण करून घे, कारण आम्हाला लगेच निघायचं होतं। जेवण वगैरे केलं, बॅग वगैरे पॅक केली आणि पटपट आवरून घेतलं सगळं, कारण मग तसं आम्ही संध्याकाळी निघणार होतो, तुम्हाला आधी म्हटलं तसं। तर मग संध्याकाळी कसं थोडं निवांत आवरता येतं आणि तसंही एकच दिवस थांबलं। मग मम्मीला वाटलं जाऊ दे चला पुरणपोळी करूया, कारण मग खूप दिवसातनं येणं होतं आणि असंही मम्मी दरवेळेस गेली तर पुरणपोळी बनवतच असते आम्हाला। त्यामुळे मग मम्मीचं चाललं होतं स्वयंपाक करून केलं आणि जेवण करूनच जा, कारण आम्ही सगळे पण होतो पुन्हा मग। आणि लगेच काबर चालले तर माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे नेक्स्ट मंथमध्ये, मग पुन्हा लगेच यायचं आहे त्यामुळे। तर इथं मग सगळं काही आवरलं, त्यानंतर सगळी तयारी झाली निघायची। खूप घाई गडबड झाली, एवढी घाई झाली ना तर जायच्या वेळेस पण घाई असते आणि यायच्या वेळेस पण घाई असते, असं दरवेळेसच होऊन जातं। तर इथं मम्मी हळदी कुंकू लावते आणि ही माझ्या आत्याची मुलगी आहे सगळ्यात मोठ्या, जे कोकमठाणला राहते ते, आणि हे दुसरीचं लग्न आहे ते नाशिकच्या आत्या आहे त्यांच्या मुलीचं। तर ह्या पण माझ्या आत्याचं आहे, तर ह्या सगळ्यांना माहीतच आहे आणि तो तिचा मुलगा आहे। आणि पिल्लू बसलं तर पप्पांजवळ, तर तुम्हाला दाखवते। तर हळदी कुंकू वगैरे लावलं आणि कुठं निघायचं म्हटलं ना तसं हळदी कुंकू लावूनच निघावं लागतं, सगळ्यांना माहीतच आहे। आपण एवढं लांब जात असतो आणि ते चांगलंही असतं। तर सगळं बॅग वगैरे तोपर्यंत माझं भाऊन ते बांधत होते आणि माझ्या आत्याचा मुलगा पण आलेला, तो तुम्हाला थोडंसं मी एका शूटमध्ये दाखवलं बघा, तो गाडीवर बसलेला आहे तो। आणि पिल्लू बघा कसं इथं मस्त पप्पांचं दर्शन घेते आणि मम्मीचं घे म्हटलं तर मम्मीचं नको म्हणे, तर बघा इथं लगे इथं घ्यायला तयार नाही आहे, तसंच पळायला लागला। आणि मम्मीने पैसे दिले तर बघा लगेच पैसे दिले ना तर लगेच घेतले, तर लगेच सांगतो इथं येऊन की मम्मीने पण पैसे दिले। तर मग आम्हाला मस्त छान अशी बस भेटली, गुजरात डेपोचीच होती ती, जी की होती आम्हाला याच्यापर्यंत वापीपर्यंत। असे खूप हाल होतात वापीवरून, पुन्हा तिथून ट्रेननी जा। बघू आम्ही मुक्कामी थांबणार आहोत, तर कुठे काय ते तुम्हाला पुढे समजेल। तर काहीच गर्दी नव्हती नाशिकपर्यंत, तरी पण सगळं रिझर्वेशन शीट होतं, आम्हाला रिझर्वेशन करायचं होतं पण ऐन वेळेस ठरलं की वापीवरून जायचं, त्यामुळे मग काय केलं नाही। तर तरी पण लास्ट 2-3 नंबरला, कारण मागची शीटं खाली असतात, बाकी सगळे रिझर्वेशन केलेले असतात। तर मग 2 तासामध्ये शिर्डीवरून नाशिकला पोहोचतं। तर हे महामार्गाचं बस स्टँड आहे जे मुंबई नाक्याचं आहे। तर हे गुजरात डेपोच्या बस आहेत त्या तिकडेच जातात, इकडे CBSला जात नाही। तर त्यानंतर बस एका हॉटेलवरती थांबली आणि बघा इथं मस्त फ्लावरची शेती होती, तर मग मी पिल्लूला दाखवत होते बघ किती छान आहे ते फ्लावरची शेती जी आहे ती, आणि मस्त फ्लावर पण आलेले होते आणि ते त्यावरती औषधची फवारणी पण करत होते। तर बस इथं थांबलेली नाशिकच्या पुढे थोडंसं आल्यानंतर। तर हॉटेल हे नवीनच झालेलं आहे, आम्ही पण पहिल्यांदा थांबलो, पण अशा हॉटेलवरती जेव्हा बस थांबते ना तर एवढं कॉस्टली असतं। आता माझे 5:30 आणि इथं हॉटेलला बस थांबले आणि बी हॉटेल खूप कॉस्टली असतं, डबल रेट लावलेलं असतं, त्यामुळे काही घेतलं वगैरे नाही। तर बघू थंड वगैरे म्हटलं
कोणते डेअरी पॉवर 30ला आहे एवढी. तर अशा हॉटेलवरती थांबल्यानंतर सगळ्याच गोष्टी खूप म्हणजे खूप कॉस्टली असतात. त्यांना माहिती आहे, त्यांना गरज आहे घेणारच. त्यामुळे आणि पिल्लू बघा, आम्ही 2च घेतलं. तर म्हणलं पिल्लू पितो की नाही पितो, पण त्यांनी काय त्याच्या बाबांना पिऊन दिले नाही, त्यांची त्यानंच पिली आणि माझी तर मी पिऊन घेतली. ती मला वाटलं तो देईल. आणि हॉटेलमध्ये फक्त इडली सांबार आणि वडा सांबार होतं, त्यामुळे म्हटलं नको. आणि ते पण खूप कॉस्टली होतं, बहुतेक 110 की 120 असं काहीतरी होतं एक डिश. त्यामुळे मग नाही घेतलं. आणि ते चालू आहे पिल्लूची लस्सी प्यायचं काम. तर बस काय 15-20 मिनटं थांबते आणि पुन्हा बस निघाली. मग आम्ही मस्त छान एन्जॉय करत होतो. आणि हे वातावरण खूप छान असतं संध्याकाळच्या वेळेचं. आणि बघा संध्याकाळचं वेळ झालेली आहे, सूर्य मावळतीला पण चाललेला आहे. मस्त छान डोंगर बघत बघत प्रवास पण छान होतो आणि मस्त. तर तुम्हाला कोणता प्रवास करायला आवडतो, ट्रेनने आवडतो की बस, ट्रॅव्हल्स, नक्की कमेंट करून सांगा. बसमध्ये पण छान असतं, पण बसून खूप त्रास होतो एका जागेवरती. आणि हे जे आहेत ना, तर हे सगळे डोंगर वगैरे आहेत, तर हे वापीला जाताना लागतात. म्हणजे आम्ही पण ह्या रूटने जातो. भरुचला जरी डायरेक्ट जायचं असलं तर पण रात्रीची वेळ असते. ट्रॅव्हल्सला कसं रात्री होऊन जातं ना, तर दिवसा काही प्रसंग येत नाही. त्यामुळे मग तुम्हाला हे दाखवते आता मी. बघा आणि किती छान मस्त व्ह्यू आहे. दिवसा छान दिसतं, दरवेळेस रात्रीच जातो, त्यामुळे काही जास्त काही शूट नाही करता आलं. म्हटलं चला ह्यावेळेस तुम्हाला दाखवूया. आणि बघा नाशिक नंतर बसमध्ये तुफान गर्दी झाली, म्हणजे काही लोक अक्षरशः उभे होते. आणि फायनली आम्ही 8:30 पावणे 9ला पोचलो वापीला. तर त्यांनी मध्येच सोडलं थोडंसं, म्हणजे इथं ॲटो वगैरे थांबते. एवढं सगळं सामान घेऊन फायनली ॲटो भेटली आम्हाला. तर पुन्हा तिथून जे आहे गुंजनवरनं, तर गुंजन सगळ्या म्हणजे तिथं फेमसच आहे ते स्पॉट. तर गुंजनवरून याला जायला वापीला, म्हणजे आम्ही जिथं पहिले राहत होतो चनोद कॉलनी, तिथं जायचे घेतात 100 रुपये. आणि पहिले बघा ही काहीच डेव्हलप नव्हतं, तर दिवसेंदिवस सगळं डेव्हलप होतं. आणि रोड पण छान झाला, ही लाईट वगैरे लागले. तर पहिला एवढा भंगार रोड होता. तर काही तुम्ही माझी व्हिडिओ बघितली असेल तर पाहिलं असेल. तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळीच येतं, पण हा यामध्ये आला. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. दुसऱ्या दिवशी सकाळचं आहे हे, काय जे होतं नाश्ता वगैरे बनवलं होतं तिने आमच्यासाठी. तर मी ते तुम्हाला नेक्स्ट सगळं डिटेलमध्ये सांगेलच. तर मग आणि आज आम्ही गेल्यानंतर आम्हाला जवळजवळ 9:15 वाजले होते रूमवर जाण्यासाठी. तर मस्त जेवण वगैरे केलं. तर तिने डाळबट्टी बनवलेली होती. आणि त्यानंतर मग आम्ही स्प्राईट वगैरे आणायला गेलो होतो. मला थोडंसं फ्रेशही होईल. आणि राऊंड मारून आल्यानंतर तर बघा पिल्लू आणि आम्ही 4 जण गेलो होतो. तिथं ही माझी मैत्रीण आहे. पहिले आम्ही इथं राहत होतो आणि आता सध्या जे आहेत ते जे आहेत ना, ते आमच्या रूममध्ये राहतात, जिथं आम्ही राहिलो होतो 3 वर्ष जवळपास. आणि ते शेजारी राहायचे. तर ती 1 BHK होती, पण त्यांना 1 RK मध्ये शिफ्ट झाले, कारण भाडं पण कमी आहे. बहुतेक 3,500 रुपयेच भाडं आहे तिथं. आणि 1 RK एकदम छान रूम आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रूम कशी आहे काय आहे ते थोडंफार शेअर करेल. तर नक्की व्हिडिओ बघा. आणि पिल्लूला बघा किती सीडी चढायला मज्जा वाटते आहे. तर फायनली आम्ही पोचलो वापीला. तर ही वापी आहे. फिरायला कुठे गेलो तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि भरपूर पहिले जे व्हिडिओ होते मी माझं जुनं चॅनलवरती त्यावरती अपलोड केलेले आहे. तर ही जी आहे थोडीफार मी रूममध्ये पिल्लूचे फोटो काढलेले. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.